या आपल्या जागेवरती उभं राहूया. पुन्हा एकदा आजच्या या भक्तीला आपल्या भक्तिगीताने आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. करूया. त्या प्रभुदेव बापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, काळजी घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पूर्ण केल्या, आरोग्य दिलं, आपणास आशीर्वादित त्याने केलं. त्या परमेश्वर देव बापाचा आभार मानूया. आभार मानूया. आज एक वार पुन्हा त्याच्या मेजासमोर येण्याची संधी तो आपणास देत आहे. होय पवित्र देव बापा, पुन्हा आज ह्या पवित्र वारी तुझी लेकरं पवित्र देव बापा आम्ही सर्व मिळून तुझ्या समोर येत आहोत. प्रभू तुझे आभार मानित, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत. प्रभू पवित्र देव बापा तुझ्या सर्व चांगुलपणासाठी आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देव बापा तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी पवित्र देव बापा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. एतवर तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, तुला धन्यवाद देतो, तुला गौरव सन्मान देतो. प्रभुदेव बापा या पवित्र वारी जेव्हा आम्ही सर्वजण तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या गौरवाकरिता एकत्र येत आहोत, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर, आम्हा प्रत्येकावर तू दया कर, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. पवित्र देव बापा आज तुझ्या मेजासमोर आम्हास यायचं आहे. प्रभू पवित्र देव बापा तू आम्हा सर्वांस आज विशेष तुझी कृपा पुरव आणि तुझ्या उपस्थितीने तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतो. पवित्र देव बापा आमचे विचार, आमचं मन, आमची प्रत्येक गरज तुला माहीत आहे. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा पुरवठा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारं आरोग्य, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारं तुझं ते अद्भुत काम पुन्हाच एक वार आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर. पवित्र देव बापा या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम प्रकारचं वातावरण दे. तुझ्या लेकरांचं या ठिकाणी येणं परत जाणं सुखरूप आशीर्वादित कर. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं सहाय्य कर. प्रभू जी आमची प्रियजन दुखणाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरही तू दया कर. पवित्र देव बापा उत्तम आरोग्य देऊन तुझं गौरव तू करून घे. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करतो. पुन्हा एकदा तुझ्या सर्व उपकारांसाठी तुझे आभार मानित
प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला गौरव सन्मान देऊया. उपासना संगीतामधून 245 नंबरचं गीत आपल्या सर्वांना येईल. सर्वजण मिळून आपण गाऊया. पतिता येत चल सुची वायाला. पतिता ये चल सुचिवायाला, प्रभु येशु परास धरी. अध सिंधू मधुनितरायाला, प्रभु येशु कृपाच तरी. प्रभुच्या शितीवरी आलाया, भगतोची समाज सखा. अदपाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या दयवंद्य पदा, पतित सखाले. अदमुक्ती विना व्रजना, मनुनी तू शरण तया जाई. प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या दयवंद्य पदा, जगदूतारक गुरु राजांचा, न तुझा पथ मुक्ती पदा. मनुजांच्या हरी अवघ्यातापा, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारक तो. प्रभुच्या दयवंद्य पदा, जगदूतारक गुरु राजांचा, न तुझा पद मुक्ती पदा. मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मीच आहे. या ठिकाणी पंडित रमाबाई देखील तेच म्हणतात की दुसरा मार्ग तारणाचा या जगामध्ये नाही. एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करत असताना एक बार पुन्हा एक गीत गाऊया. आपल्या सर्वांना येईल. उपासना संगीतामधून 45 नंबरचं गीत. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाच्या उले खडखडाते. मन प्रेम रसाच्या उले खडखडाते. किती गोड सहवास पुढे तव रास स्वर्ग मग येशू.
सहवास पुरे तव ध्यास स्वर्ग मग येशू नच तुझ्या दाखवी चरण तुझे आशू नच तुझा दाखवी चरण तुझे आशू किती गोड किती रे गोड नाम तव वाटे हृदपटी तुझी गोमटी मूर्ती वसलेली हृदपटी तुझी गोमटी मूर्ती वसलेली ती उभीच माझ्या पुढे असो केली ती उभीच माझ्या पुढे असो केली किती गोड किती रे गोड नाम तव वाटे तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा प्रभु रूपा येशी धरुण येशू नावा प्रभु रूपा येशी धरुण येशू नावा किती गोड किती रे गोड नाम तव वाटे मन मना एक वासना तुझ्या सहजावे मन मना एक वासना तुझ्या सहजावे हे आयु रे खरे तुझेच ते वावे हे आयु ये धरे तुझेच ते वावे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे पवित्र शास्त्रामधून यावेळेस एक स्तोत्र वाचूया आणि सिस्टर मजमुले आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. स्तोत्र संहिता 138. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन. देवाच्या समस्त तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्या दिवशीच ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहे. ते परमेश्वराच्या मार्गीविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठांना दुरून ओळखितो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नको. परमेश्वर देवबाप या वचनावर भरपूर आशीर्वाद दे. स्तोत्र संहिता 138 जे दावीद राजाने लिहिलेलं स्तोत्र आहे. आणि या स्तोत्रामध्ये दावीद पुन्हा एकदा परमेश्वराचे उपकार स्तुती करतो. आणि ही उपकार स्तुती आहे परमेश्वर देवबापाच्या कृपा प्रसादांबद्दल. परमेश्वर देव जो मनुष्यावर नेहमी कृपा करणारा, मनुष्यावर नेहमी दया करणारा, त्याच्यावर प्रीती करणारा आहे. या परमेश्वराच्या कृपा प्रसादांबद्दल हा स्तोत्रकर्ता दावीद राजा परमेश्वराचे उपकार स्तुती करतो. आम्हाला माहिती आहे, आम्ही जे सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत त्या आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचा अनुभव आहे.
परमेश्वराच्या दयेचा, त्याच्या कृपेचा अनुभव, त्याच्या प्रीतीचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे. दावीद प्रामुख्याने वचन 7 मध्ये असं म्हणतो की मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. आम्हापैकी जर कोणी संकटातून जातोय तर आम्ही परमेश्वराचे आभार मानावेत, कारण या संकटांमधून आम्ही जात असताना हा परमेश्वर देव आहे जो आम्हास नवजीवन देणारा आहे, आमच्या जीवनामध्ये नवीन काम करणारा आहे, आम्हाला सोडविणारा आहे आणि आमच्या विचारांना, आमच्या मनस्थितीला, आमच्या परिस्थितीला तो नवीन करणारा आहे. दावीद म्हणतो की तू मला नवजीवन देतोस. आम्हाला माहिती आहे की जीवनामध्ये ज्यावेळेस कठीण प्रसंग येतो, संकट येतात, आजार येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून ज्यावेळेस आम्ही जातो, मनुष्य निराश होतो. कधी कधी या निराशेची तीव्रता एवढी असते की मनुष्याला असं वाटतं की आता सगळं काही संपलं. पण तू परमेश्वरावरती भाव ठेवणारे, परमेश्वरावरती विश्वास ठेवणारे हे पुन्हा त्यामधून बाहेर येतात, कारण त्यांना बाहेर काढणारा परमेश्वर देव आहे. आणि म्हणून दावीद असं म्हणतो की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, तू आपल्या हातचे काम सोडू नको. तुमचा आणि माझा परमेश्वर हा प्रभू येशू ख्रिस्त हा विश्वासू परमेश्वर आहे आणि जे काम तो आमच्या जीवनामध्ये सुरू करतो, जे त्याने सुरू केलेलं आहे ते शेवटापर्यंत नेण्याकरिता आणि ते होत असताना, ते काम पुढं जात असताना प्रत्येक परिस्थितीमध्ये हा परमेश्वर देव आमच्यासोबत विश्वासू आहे. देवबाप या वचनांच्याद्वारे आपणा सर्वांस आशीर्वादित करो. पुन्हा एक परमेश्वर देव बापाचे आभार मानूया जो परमेश्वर देव तुमच्यासोबत, माझ्यासोबत विश्वासू परमेश्वर आहे. त्याला गौरव सन्मान देऊया, आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण परमेश्वर देव बापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. आज आपल्याला माहिती आहे आपण इथे सर्वजण कसे जमलो आहे, तर देवाची स्तुती करण्यासाठी. फिलिप्पियर पत्र 4:6 मध्ये असं म्हणतो, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. सुंदर असं वचन आहे. वचन सांगतं की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आपण या जगामध्ये जगत असताना प्रत्येक आपल्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा या आपण जिथे ड्युटी करतो तिथे आपल्याला काही ना काही त्रास असतो, पण त्याविषयी वचन सांगतं की चिंताक्रांत होऊ नका. आपण त्या चिंतेमुळे आपल्यावरती एक काळजी निर्माण होते आपल्यामध्ये की काय होईल समोर. पण त्यावेळेस आपण एक काही आपलं मन देखील खचून जातं की आता आपल्यासमोर काहीच नाही आहे. जसं पाळक साहेबांनी सांगितलं की आपण आपलं असं वाटतं की आता काहीच नाही होऊ शकत, आपण संपलो. पण वचन देखील सांगतं की आपली मागणी आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. तर खरोखर आपण आपलं जे काही दुःख आहे, जे काही सर्व काही ओझं आहे ते आपण देवाला सांगू आणि देवाची स्तुती करूया आणि गीत गाऊया. हर सुबह हर शाम गायेंगे येशू नाम. खरोखर त्याच्या नावाने आपण स्तुती करूया आणि त्याला गौरव देऊया. मेरी आँखों में, मेरी सांसों में, मेरी होठों पे, मेरी बातों पे, इस दिल की हर धड़कन में तू. मेरी आँखों में, मेरी सांसों में, मेरे होठों पे, मेरी बातों पे, इस दिल की हर धड़कन में तू. हर सुबह हर शाम गाएंगे सुना. हर सुबह हर शाम गाएंगे सुना. हर सुबह हर शाम गाएंगे सुना. हर सुबह
तुझे छोड़ कर जाऊँ कहाँ, तू है तो मैं हूँ यहाँ। तुझे छोड़ कर जाऊँ कहाँ, तू है तो मैं हूँ यहाँ। अब ये लम्हा जरा थम जाए यहाँ, तेरे मेरे दरमियाँ। अब ये लम्हा जरा थम जाए यहाँ, तेरे मेरे दरमियाँ। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। मेरे ही करीब आओ तुम यहाँ, पास बैठो ना मेरे जरा। मेरे ही करीब आओ तुम यहाँ, पास बैठो ना मेरे जरा। तेरी खुशबू से भर जाए जीवन मेरा, रहे ये दिल तेरा ही सदा। तेरी खुशबू से भर जाए जीवन मेरा, रहे ये दिल तेरा ही सदा। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, 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 यीशु नाम। बोलो नाम। यावेळेस आपण आणखीन एक गीत गाऊया, जय जय जगदीशा जगाला मात्र तुझी आशा. खरोखर आपल्याला या जगामध्ये फक्त आणि फक्त देवाचीच आशा असायला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवरती आपला भाव किंवा आशा नसायला पाहिजे. तर यावेळेस गीत गाऊया, जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. उपासना संगीत 22 नंबरचं गीत आहे, 22 नंबरचं गीत, जय जय जगदीशा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र तारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज येवो जगिया स्वर्ग उभा राहू. तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी
बघते तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभा राहू तुलाच वंदन गे अमुचे वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमू दे सहस्र दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बाबा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा खरोखर देवाची सेवा आपल्याकडून घडायला पाहिजेत आजकाल आपण पाहतो कारण की गोष्टी आहेत या जगामध्ये की जे आपल्याला डिस्टर्बन्स किंवा अडथळण असं म्हणू शकतो पण आपल्याद्वारे देवाची स्तुती घडली पाहिजे आणि स्तोत्रसहिता 100 मध्ये देखील असं म्हणतो 102 मध्ये हर्षाने परमेश्वराची सेवा करा आणि गीत गा त्यास पुढे या आपण त्याची सेवा करीत त्याच्यासमोर नेहमी त्याच्या स्तुती करण्यासाठी प्रेझेंट किंवा उपस्थित असायला पाहिजे तर त्या प्रमाणे आपण आणखीन एक गीत गाऊया तेरे बिन मैं कुछ भी नाही खरोखर आपण देवा विना कोणी नाही किती जरी मोठे झालो तरी कितीतरी मोठ्या पोस्टवर जरी असलो आपण तरी देवाविना आपण काही नाही खरोखर हे गीत देखील आपल्याला तेच सांगतं तेरे बिन मैं कुछ भी नाही आपण सर्वजण मिळून गाऊया तेरे बिन मैं कुछ भी नाही तेरे बिन मैं कुछ भी नहीं तेरे बिन मैं कुछ भी नहीं ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं रे बिन मैं कुछ भी नहीं तेरे बिन मैं कुछ भी नहीं ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं तू यीशुआ करू आराधना हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा तू यीशुआ करू आराधना हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा
खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे, खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे। तू यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा। तू यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा। सर को अपने झुकाता हूँ मैं तेरे हुजूर, मैं तेरे हुजूर, बनकर कुर्बानी आता हूँ तेरे हुजूर, मेरे हुजूर। सर को अपने झुकाता हूँ मैं तेरे हुजूर, मैं तेरे हुजूर, बनकर कुर्बानी आता हूँ तेरे हुजूर, तेरे हुजूर। तू यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा। तू यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा। तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं। खरोखर देवप्पा आम्ही तुझ्या विना काही नाही. आणि गीत करता देखील म्हणतो खाली हो भर दे मुझको दुआस तुझ में तुझसे. खरोखर आपण एमटी आहोत आणि या एमटी असताना आपण देवाला म्हणतो खाली हो भर दे मुझको. खरोखर आपल्या देवाला म्हणायचं आहे की आपलं जे काही करुणा आहेत दयेने आपल्याला भरून काढ. आणि ही तीच वेळ आहे की जी आपण आपलं लक्ष देवाकडे लावू शकतो. आणि या वेळेला आपण आणखीन एक गीत गाऊया, आशिक तेरा आया हूँ मैं यहाँ तेरे दरबार में. खरोखर आपण या चर्चमध्ये असताना दरबारात किंवा चर्च म्हणा किंवा त्याच्या कुठल्याही तिची जिथे उपस्थिती आहे तिथे आपण असताना त्याचं गौरव त्याची स्तुती केली पाहिजे. तर आपण गीत गाऊया आया हूँ मैं यहाँ तेरे दरबार में. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया.
आणि आपण सर्वजण टाळ्या मिळून वाजून गाणं गाऊ. आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना, दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना. आया हूँ मैं यहाँ, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा. आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा. आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा. आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा. आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा. यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा. यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा. और दाऊद की तरह मैं नाचूंगा यीशु, मैं नाचूंगा. मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा. आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में. आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में. दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना, दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना. आया हूँ मैं यहाँ, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा. आज तो मैं यीशु कुछ ऐसा गाऊंगा. आज तो मैं यीशु कुछ ऐसा नाचूंगा. आज तो मैं यीशु कुछ ऐसा गाऊंगा. आज तो मैं यीशु कुछ ऐसा नाचूंगा. शांति का राजा तू बादशाह, मौत को तूने हरा दिया. शांति का राजा तू बादशाह, मौत को तूने हरा दिया. तू जो जिंदा है मैं झूमूंगा यीशु, मैं झूमूंगा. मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा. आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में. आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में. दरबार में हो तेरी स्तुति,
दरबार में हो आराधना, दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना। आया हूँ मैं यहाँ, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। यावेळेस आपण आपलं लक्ष सर्व काही त्याकडे जाऊ आणि आपल्या मनाला तयार करत असताना म्हणून करते है हम तेरी स्तुती हृदय की गहराई से। खरोखर देवप्पा आम्ही देवप्पा तुझी स्तुती करावी देवप्पा, असं तू आमच्याकडून करू घे देवप्पा। देवप्पा इथे सर्वजण उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं देवप्पा तू हृदय तू तयार कर देवप्पा तुझ्यासाठी देवप्पा। आणि गीत गात असताना देवप्पा आमच्याकडून देवप्पा तुझी स्तुती व्हावी, तुझी महिमा व्हावी, तुझं गौरव व्हावं असं तू कर देवप्पा। आणि आम्ही आपलं लक्ष लावित असताना आम्हाला तू सहाय्य कर देवप्पा। आणि आपण गीत गाऊया सर्वजण मिळून, महिमा हो तेरी। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। आत्माओं सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। ऊंचा ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा
गहराइयों से तेरी आराधना करेंगे, हृदय की गहराइयों से तेरी आराधना करेंगे। यीशु तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। यीशु तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है हमारा प्रभु। खरोखर देवपा, देवपा तू आमचा प्रभू आहेस देवपा. प्रत्येक देवपा मार्गात, प्रत्येक काळजीत देवपा, प्रत्येक चिंतेत देवपा तू आमच्या सोबत असतो देवपा. देवपा त्याबद्दल तुझे आभार मानतो देवपा. यावेळेस देवपा तुझी स्तुती करतो देवपा, तुला धन्यवाद देतो देवपा. जे काही आम्ही देवपा इथं स्तुती केली आहे देवपा, देवपा ते तू मान्य कर देवपा. आणि देवपा हे गीत गात असताना देखील तू आमचा सहाय्य करता झाला देवपा. प्रत्येकाला देवपा तुझा स्पर्श तू केला देवपा, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवपा. देवपा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवपा, प्रत्येक वयोवृद्ध, प्रत्येक लहान लेकरं देवपा देखील तुझ्या हातात सोपवते देवपा. आज देवपा कोणी देवपा आजारी असेल देवपा, देवपा त्यांना देखील देवपा तुझ्या हातात देवपा सोपवते देवपा. देवपा त्यांना देखील तू सहाय्य कर देवपा. आणि देवपा त्यांना देवपा तू उचलून देवपा तू उभं कर देवपा. त्यांना तुझा स्पर्श तू कर देवपा, त्यांना तू सहाय्य कर देवपा. इथे देवपा एकत्रित देवपा घेऊन ये देवपा. जे कोणी देवपा आज मार्गात असतील देवपा चर्चमध्ये येण्यासाठी देवपा, त्यांची देखील तू मार्ग मोकळे कर देवपा. आणि त्यांना तू सहाय्य कर देवपा. इथून पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवते देवपा. येणारा संदेश देखील देवपा तू आमच्या सर्वांसाठी तू आशीर्वादित कर देवपा. प्रत्येकाच्या ओटांना, जिभेंना देवपा तू स्पर्श तू कर देवपा. आणि ते वचन देवपा ग्रासण्यासाठी देवपा आम्हाला तू सहाय्य कर देवपा. तू पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवून येशूच्या गोड आणि पवित्र मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या वचनाकडं आपण जाऊया. मागच्या महिन्यामध्ये करिन्थकरास पहिले पत्र यावरती आपण अभ्यास केला. या महिन्यामध्ये करिन्थकरास दुसरे पत्र यावरती आपण अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून जे सर्व परीक्षा देणारे आहेत त्यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे. परीक्षा देणारे मोजके लोक आहेत. एक मला असं वाटतं 25 ते 30 लोक आहेत जे परीक्षा देत आहेत. परंतु हा उपक्रम जो आपण सुरू केला, हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश आपला हा आहे की आपल्या मंडळीतील प्रत्येकाने एकदा तरी, तसं कमी आहे परंतु कमीत कमी एकदा तरी संपूर्ण पवित्र शास्त्राचं वाचन करायला पाहिजे. मी नेहमी सांगतो की पुष्कळदा आपल्याला ही सवय लागलेली असते की आपण निवडक पुस्तकच पवित्र शास्त्रामधून वाचत असतो. स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे झालं, नवा करार झाला, परंतु संपूर्ण पवित्र शास्त्र, ज्याला आपण असं म्हणूया की उत्पत्तीपासून आम्ही वाचायला सुरुवात केली तो प्रकटीकरणपर्यंत संपूर्ण 66 पुस्तकं आम्ही वाचून काढलीत. आपल्या मनामध्ये स्वतःला हे उत्तर द्या की मी एकदा तरी संपूर्ण पवित्र शास्त्र वाचलेलं आहे का? आपल्या मनामध्ये स्वतःला उत्तर द्या. मी एकदा तरी संपूर्ण पवित्र शास्त्र वाचलेलं आहे काय? ज्यांचं उत्तर हो असेल तुम्ही धन्य आहात. कारण आम्हाला माहिती आहे की हे परमेश्वराचं वचन
आमचं सामर्थ्य आहे, जीवन जगण्याकरिता आमचं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून हा जो उपक्रम आपण सुरू केला याच्या मागचा उद्देश हाच आहे की ही जी मंडळी आहे या मंडळीतील प्रत्येकाने कमीत कमी एकदा तरी संपूर्ण पवित्र शास्त्राचं वाचन केलेलं आहे. कदाचित आपल्याला परीक्षा देणं शक्य होत नसेल, हरकत नाही, परंतु महिन्यामध्ये ज्या पुस्तकाचा अभ्यास मंडळीमध्ये चालू आहे कमीत कमी ते पुस्तक तरी आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत किंवा कौटुंबिक प्रार्थनेत वाचून काढावं. म्हणजे काय आहे की आपण मंडळीसोबत आहोत. जर ह्याकडं आपण दुर्लक्ष करणार तर जेव्हा हा उपक्रम पूर्ण होईल तेव्हा काही हात वर असतील की होय मी एकदा तरी संपूर्ण पवित्र शास्त्र वाचून काढलं. कदाचित त्याही दिवशी आमचा हात खाली असेल, आम्ही तोपर्यंतही पवित्र शास्त्र पूर्ण वाचून काढलेलं नसेल. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की जरी तुम्हाला परीक्षा देता येत नाही हरकत नाही, परंतु कमीत कमी ज्या पुस्तकाचा अभ्यास आपण करत आहोत ते पुस्तक आपल्या घरी आपण वाचून तरी काढायचं आहे. मागच्या महिन्यामध्ये करिन्थकरास पहिले पत्र याचा अभ्यास आपण केला. या महिन्यामध्ये करिन्थकरास दुसरे पत्र याचा अभ्यास आपण करीत आहोत. या प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देई बापा, एक वार पुन्हा आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. पवित्र देई बापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. प्रभू, आम्ही तुझं वचन वाचत असताना त्यावर मनन करत असताना आम्हास तुझी कृपा तू पुरव. आणि पवित्र देई बापा, हे तुझं वचन जे आमचं सामर्थ्य आहे, आमच्या पावलांकरिता प्रकाश आहे, आमच्या मार्गावर प्रकाश आहे. पवित्र देई बापा, प्रभू या वचनांमध्ये आम्हास वाढण्याकरिता तू विशेष सहाय्य कर. प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. करिन्थकरास दुसरे पत्र. आता या पत्राचा लेखक पुन्हा एकदा पाऊल आहे. या पत्राचा लेखन काळ जो आहे तो अंदाजे इसवी सन 57 ते 59 या दरम्यान हे पत्र पाऊलाने लिहिलेलं आहे. आणि कदाचित त्याने हे पत्र फिलिप्पी किंवा थेसलोनिका या ठिकाणाहून त्याने लिहिलेलं आहे. या पत्राचा जो मुख्य विषय आहे, दोन विषय त्यामध्ये आम्हाला दिसून येतील. एक जो दुःख सहनाच्या द्वारे गौरव हा एक विषय आहे, दुःख सहनाच्या द्वारे गौरव. आणि एक लपलेल्या अवस्थेत असलेला विषय जो स्पष्टपणे नाही अस्पष्टपणे या पुस्तकातून तो पहिले करिन्थ यामधून पण आम्हाला दिसतो आणि या दुसऱ्या करिन्थमध्ये देखील तो दिसतो. आणि तो म्हणजे प्रेषित म्हणून पावलाचा जो अधिकार आहे त्याविषयी पाऊल या दोन्ही पत्रांमधून विशेष करून सांगतो. उद्देश जो आहे या पत्राचा, 3 लोकांना उद्देशून पावलाने हे पत्र लिहिलेलं आहे. 3 लोकांना उद्देशून, ज्यामध्ये पहिले ते आहेत की जे पावलाला आपला आध्यात्मिक पिता समजत होते, मान्य करीत होते, जे पावलाबरोबर विश्वासू होते, निष्ठावान असे होते. दुसरे ते आहेत ज्याला असं म्हटलेलं आहे की खोटे नेते किंवा खोटे निरोपे, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या मंडळीत आले होते आणि जे पावलाच्या विरोधात त्या ठिकाणी मंडळीला चिथवण्याचा प्रयत्न ते करत होते. असे जे पुढारी किंवा असे जे लोक त्या ठिकाणी होते त्यांनाही पाऊल यामध्ये उद्देशून लिहितो. आणि तिसरे ते लोक आहेत जे संशयात आहेत, दुविधा मनस्थितीमध्ये आहेत. संशयात आणि दुविधा मनस्थितीमध्ये म्हणजे ज्यांना अजूनही या गोष्टीचा निर्णय घेता येत नाहीये की पावलाच्या प्रेषितपणावरती जो प्रश्न निर्माण केला जातोय तो प्रश्न योग्य आहे का, पावलाकडं खरंच अधिकार आहे का एक प्रेषित म्हणून, किंवा पाऊल जे आम्हाला शिकवतो ते अधिकृत आहे का,
याचा निर्णय ज्या लोकांना करता येत नाहीये, जे अजूनही संशयात आणि दुविधा मनस्थितीमध्ये आहे, अशाही लोकांना पौल स्पष्टपणे या पत्रामधून त्यांचं तो मार्गदर्शन करतो. या पत्राचे जे विशेष वैशिष्ट्य जे आहे त्यामध्ये पहिलं असं आहे की हे पत्र पावलाच्या इतर सर्व पत्रांपेक्षा जास्त वैयक्तिक आहे. वैशिष्ट्य समजलं का? हे पर्सनल, ज्याला आम्ही म्हणतो पर्सनल, फार वैयक्तिक. पावलाने नवीन करारामध्ये पुष्कळ पत्र लिहिलेली आहेत, परंतु त्या सर्व पत्रांमध्ये हे जे पत्र आहे हे फार वैयक्तिक अशा प्रकारचं आहे. या पत्रामधून पाऊल आंतरिक दृष्टीने कसा आहे किंवा पावलाचं व्यक्तिमत्व कसं आहे, पाऊल कसा आहे, हे आपण यामधून समजू शकतो, यामधून आपल्याला शिकता येतं. या पत्रामधून पावलाची करिंथ मंडळीवर असणारी जी विशेष प्रीती आणि या मंडळीविषयीची जी काळजी आहे ती देखील या पत्रामधून आपल्याला दिसून येते. आणि तिसरं जे वैशिष्ट्य या पत्राचं आहे ते म्हणजे ख्रिस्ती दुःख सहन. ख्रिस्ती दुःख सहन, ज्याला आपण असं म्हणूया की नीतिमानाला होणारा त्रास. नीतिमान मनुष्य या जगामध्ये ज्या त्रासाला सामोरे जातो, ख्रिस्ती दुःख सहन व ख्रिस्ती दानार्पण, ख्रिस्ती दानार्पण याविषयी फार सुंदर शिक्षण पाऊल या पत्रामध्ये तो देतो. आता या पत्राची विभागणी करणं थोडंसं कठीण आहे. तरी एकंदर जी 13 अध्याय आहेत, या 13 अध्यायांना पुन्हा एकदा आपल्याला 3 विभागांमध्ये त्यांची विभागणी करता येते. पहिला जो विभाग आहे तो अध्याय 1 ते 7 पर्यंतचा विभाग आहे, ज्यामध्ये पाऊल वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळतो, परंतु जो मुख्य विषय या 7 अध्यायांमध्ये दिसून येतो तो म्हणजे प्रेषित करत असलेली सेवा, त्या सेवेचं जे स्वरूप आहे त्याविषयी पाऊल यामध्ये लिहितो. अध्याय 8 आणि 9 ज्यामध्ये अर्थसहाय्य किंवा वर्गणी जमा करणे, गोरगरिबांसाठी वर्गणी जमा करणे, याकरिता ही 2 अध्याय आम्हाला दिसून येतील. आणि तिसरं म्हणजे तिसरा विभाग जो आहे 10 ते 13 अध्यायांचा, ज्यामध्ये पावलाचं जे प्रेषितपण आहे ते विशेष करून त्याविषयी पाऊल लिहितो, ज्यामध्ये पाऊल स्वतःच्या सेवेविषयी, त्याने सहन केलेले दुःख सहन आणि एक प्रेषित म्हणून त्याचा जो अधिकार आहे त्याविषयी पाऊल या शेवटच्या अध्यायांमध्ये 10 ते 13 या अध्यायांमध्ये तो विशेष करून लिहितो. या प्रकारे तुम्ही या पत्राचं वाचन करत असताना, या पत्राचा अभ्यास करत असताना या 3 विभागांमध्ये तुम्ही ते करू शकता. आज अध्याय 1 जो आहे त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. अध्याय 1 जो आहे त्यावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. मग अध्याय 1 पहिला हा जो अध्याय आहे यावर जेव्हा आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, या अध्यायामध्ये 3 मुख्य गोष्टी पाऊल हाताळतो, ज्यामध्ये संकटांविषयी पाऊल लिहितो, त्यानंतर पावलाचा जो शुद्ध हेतू आहे त्याविषयी पाऊल लिहितो, आणि तिसरं म्हणजे पावलाचं जे काही प्लॅनिंग आहे सेवेच्या संदर्भात त्यामध्ये झालेला बदल आणि त्या बदलाचं कारण काय आहे, या 3 गोष्टी या पहिल्या अध्यायामध्ये पाऊल प्रामुख्याने लिहितो. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही अध्याय 1 आणि वचन 3 पासून 11 पर्यंत वाचतो त्या ठिकाणी आम्हाला काय पाहायला मिळतं? या वचनांमध्ये पाऊल संकटांच्या संदर्भात तो म्हणत आहे. अध्याय 1 वचन 3 पासून, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो ख्रिस्ताचा देव व तो धन्यवादित असो, तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो. आता या ठिकाणाहून पाऊल सुरू करतो की तो आमच्यावरील सर्व संकटांमध्ये आमचं सांत्वन करतो. या ठिकाणाहून या 4थ्या वचनापासून पाऊल जे संकटाविषयी लिहित आहे तर तो समोर पूर्ण जी वचने आहेत 11 तिथपर्यंत तो लिहित आहे संकटांसंदर्भात.
आज सकाळी स्तोत्र वाचत असताना देखील संकटे हा विषय आमच्या समोर आला होता. पाऊल या ठिकाणी ज्या संकटांच्या संदर्भात बोलत आहे ती कोणती संकट आहेत? पाऊल या ठिकाणी जी संकट सेवा करत असताना त्यांनी सहन केली, ज्यांना ते सामोरे गेले, त्याविषयी पाऊल बोलत आहे. आता मला असं वाटतं की आमच्यापैकी असं कोणी आहे का की ज्यांना संकटांचा अनुभवच नाही, ज्यांनी आजपर्यंत कुठल्याही संकटाला तोंड दिलेलं नाही किंवा कुठली अडचण आली नाही, कुठली समस्या आली नाही, कुठलं दुःख आलं नाही? आहे का असं कोणी? कोणीच नाही. मला माहिती आहे, एक देखील नाही, मी देखील नाही. आपण सर्वजण जे आहोत ना, वेगवेगळ्या संकटांमधून आपण जात असतो. आता आमच्यावर येणारी जी संकट आहेत ना, ती दोन प्रकारची असतात. एक ती संकट आहेत जी आमच्या चुकांमुळं आमच्या जीवनावरती येतात. आमच्या चुकांमुळं म्हणजे आम्हाला माहित आहे की मला ट्रॉन्सिल्सचा त्रास आहे, परंतु मला माझा मोह आवरत नाही आणि मी थंड पाणी पिणार, मी आईस्क्रीम खाणार, मी थंड खाणार. मला माहीत आहे की मला ट्रॉन्सिल्सचा त्रास आहे, डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्ही थंड पाणी प्यायचं नाही, थंड खायचं नाही, परंतु मला मोह आवरत नाही म्हणून मी ते खातो. परिणाम काय होतो? ट्रॉन्सिल्स त्रास देऊ लागतात, दुखू लागतात, सुजतात, ताप येतो. आम्हाला माहिती आहे की काय केल्याने आमच्या जीवनामध्ये आजार येतात, परंतु पुष्कळदा आम्ही ते दुर्लक्ष करतो, आमच्या जीवनावरती ते येतात. मनुष्याला माहित आहे की आम्ही व्यसनाधीनतेचं जीवन जगू नये, परंतु तरीही मनुष्य व्यसनाधीन जीवन जगतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आहेत, मनुष्य त्याच्या आहारी गेलेला असतो, माहीत आहे की त्याचा परिणाम चांगला नाही. आणि मग जेव्हा त्या व्यसनांचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आजार म्हणून होतो, त्याला जबाबदार कोण आहे? आम्ही ज्या चुका केल्यात त्या चुकांचा तो परिणाम आहे. आम्ही जे पेरलेलं आहे तेच उगवलेलं आहे. आम्ही जर काटेकुसळे पेरत आहोत तर आम्ही गव्हाची अपेक्षा कशी करणार? आणि म्हणून ज्या चुका आम्ही करतो, जे चुकीचे निर्णय आम्ही घेतो, जे काही वाईट आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो, त्याचा परिणाम म्हणून आमच्या जीवनावर येणारी संकटे हा एक भाग आहे. दुसरा भाग ख्रिस्ताकरिता आम्हावर येणारी संकटे, आमच्या प्रभू परमेश्वराकरिता आम्हावर येणारी संकटे. आणि पाऊल जो आहे ना, या ठिकाणी त्या संकटांसंदर्भात बोलत आहे. सेवेच्या संदर्भात, सेवेच्या माध्यमातून येणारी जी काही संकट आहेत, देवामुळं, ख्रिस्तामुळं जी काही संकट मनुष्याच्या जीवनावरती येतात, ती संकट आज आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या भागांमध्ये मंडळीचा, विश्वासणाऱ्यांचा, पाळक वर्गांचा छळ केला जातोय. का बरं छळ केला जातोय? छळ करणाऱ्यांबरोबर यांचा काही वैयक्तिक वाद आहे का? काही वैयक्तिक वाद आहे का? काही नाही. एकमेकांना ओळखत देखील नाही, परंतु तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगता, म्हणून छळ केला जातो, म्हणून त्रास दिला जातो. आणि हा आतापासूनच आहे असं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला या छळाला सामोरे जावं लागलं, या त्रासाला सामोरे जावं लागलं. प्रभू येशू ख्रिस्तानंतर जे प्रेषित ज्यांनी सेवा केली त्यांना देखील या छळाला सामोरे जावं लागलं, त्यांना देखील अधिकारी लोकांसमोर उभं राहावं लागलं, त्यांना देखील मनाई करण्यात आली की तुम्ही येशूच्या नावाने बोलू नका, परंतु ते गप्प राहिले नाही. ते म्हणतात की आम्ही देवाचं ऐकायचं की मनुष्याचं ऐकायचं, ते गप्प राहिले नाहीत. परंतु देवामुळं, ख्रिस्ताकरिता, त्याच्या सेवेकरिता एक धार्मिकतेचं जीवन जगत असताना, नीतिमत्वाचं जीवन जगत असताना जो काही छळ आम्हाला होतो, मग तो कदाचित शारीरिक दृष्टीने असेल, कदाचित तो मानसिक दृष्टीने असेल, कदाचित तो भावनिक दृष्टीने असेल, तो छळ पाऊल
त्या संदर्भात या ठिकाणी बोलत आहे. आम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करतो, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतो आणि मग कधी कधी अशा पेच प्रसंगात आम्ही सापडतो, अशा ठिकाणी आम्ही सापडतो की जे परमेश्वराने करू नका म्हणून सांगितलं ते करण्याकरिता आम्हावरती प्रेशराईज आम्हाला केल्या जातं. नाही, तुम्हाला ते करावं लागेल. आणि मग ज्यावेळेस आम्ही ते नाकारतो, ज्यावेळेस आम्ही त्याप्रमाणे करत नाही, तर विनाकारण आपल्याला काय केलं जातं? त्रास दिला जातो. जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात त्यांना देखील या गोष्टीचा अनुभव आहे. पाऊल या ठिकाणी ज्या संकटांबद्दल बोलत आहे ती अशा स्वरूपाची संकट आहे. पाऊल आणि त्याच्या सोबतीचे सेवा करत असताना ज्या काही त्रासांना, ज्या काही संकटांना ते सामोरे जातात त्याविषयी पाऊल या ठिकाणी बोलत आहे. परंतु या संकटांच्या संदर्भात पाऊल बोलत असताना फार सुंदरपणे तो आम्हाला सांगतो की या संकटांचा परिणाम काय होतो. या संकटांचा परिणाम म्हणजे पाऊल असं म्हणतो की आम्हाला देवापासून सांत्वन प्राप्त होतं. वचन 4 मध्ये म्हटलेलं आहे, तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. पाऊल या 4थ्या वचनामध्ये 2 गोष्टींच्या संदर्भात बोलत आहे. एक, ज्यावेळेस आम्ही संकट सहन करत आहोत, दुःखातून जात आहोत, त्यावेळेला परमेश्वर देव आमचं सांत्वन करतो आणि तो अशा प्रकारे आमचं सांत्वन करतो, तो अशा प्रकारे आमचं सहाय्य करतो, ज्याला आम्ही असं म्हणूया अधिकचं सांत्वन. ते कशा प्रकारचं आहे की मी माझ्या जीवनामध्ये देवापासून सांत्वन पावलो आणि आता अजून जे कोणी संकटात आहे त्यांचं सांत्वन करण्याकरिता मी समर्थ होतो. मला ते शक्य होतं, मला ते शक्य होतं. आहे का याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये? मला माहीत आहे निश्चित काही जणांच्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुभव आहे की जेव्हा आम्ही आमच्या संकटामध्ये परमेश्वराकडून सहाय्य पावलो, जेव्हा त्याच प्रकारच्या संकटांमध्ये इतर कोणी आम्हाला आढळून येतो, आम्ही त्याचं मार्गदर्शन करू शकतो, आम्ही त्या व्यक्तीसोबत बोलू शकतो, त्या व्यक्तीचं सांत्वन करण्याकरिता परमेश्वर देव आम्हाला त्या ठिकाणी सक्षम करतो. आमच्यावर येणाऱ्या संकटांचा परिणाम काय आहे? आम्हाला देवापासून सांत्वन प्राप्त होतं. पाऊल या संकटांसंदर्भात बोलत असताना आणखीन आम्हाला असं दिसून येतं, जर आम्ही वचन 6 आणि 7 वाचली तर, आमच्यावर संकट येते ते वचन 6 आणि 7, आमच्यावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे की जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. तुमच्याविषयीची आमची आशा दृढ आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात. प्रियांनो, तुम्ही आणि मी जेव्हा ख्रिस्ताकरिता संकट सहन करतो, ज्यावेळेस आम्ही देवाकरिता दुःख आणि त्रास सहन करतो, त्याचा निश्चित कोणाला तरी फायदा होतो. त्याचा निश्चित कोणाला तरी फायदा होतो. तुम्हाला समजत आहे का मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे? कठीण होत आहे का? खूप खूप कठीण होत आहे का? लक्षात घ्या, आपण संकटांच्या संदर्भात बोलत आहोत. ही कोणती संकट आहेत? ही ख्रिस्तामुळं, देवाच्या सेवेमुळं आमच्यावर येणारी संकट आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही ही संकट सहन करत असतो, देव आमच्या सोबत आहे, तो आमचं सांत्वन करत आहे. आणि ही संकट आम्ही सहन करत असताना त्याचा कोणाला तरी निश्चित फायदा होत असतो. आम्ही त्रास सहन करतो, परंतु प्रभूकरिता आम्ही छळ सहन करण्याचा परिणाम कोणाला तरी तारण प्राप्त होतं, कोणाला तरी देवाचं वचन समजतं, कोणाला तरी त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची ओळख त्यांना प्राप्त होते. आणि आमच्याकरिता
प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा याचं फार मोठं उदाहरण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने कमी संकट सहन केली का? त्याने कमी दुःख सहन केलं का? आम्हाला माहिती आहे की त्याने पुष्कळ दुःख सहन केले, त्याने पुष्कळ संकट सहन केली. फायदा कोणाला झाला? त्याचा चांगला परिणाम कोणावरती झाला? आज तुम्ही आणि मी त्यामुळेच या ठिकाणी आहोत. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरचं मरण सहन केलं म्हणून तर तुम्हाला आणि मला जीवन प्राप्त झालं. वचन सांगतं त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालेलं आहे, आम्हास शांती प्राप्त झालेली आहे. आम्हाला आरोग्य मिळावं, आम्हाला शांती मिळावी म्हणून फटके कोणी खाल्लेत? प्रभू येशू ख्रिस्ताने खाल्लेत. आणि म्हणून त्याची लेकरं या नात्याने, देवाचे लोक या नात्याने जेव्हा तुम्ही आणि मी जगात आहोत प्रियांनो, आम्ही प्रभूकरिता काम करायला, प्रभूकरिता आम्ही सेवा करायला, प्रभूकरिता आम्ही संकट सहन करायला, प्रभूकरिता आम्ही दुःख सहन करायला माग सरकू नये. आम्ही नेहमी त्याकरिता आमच्या जीवनामध्ये पुढं असायला पाहिजे, कारण त्याद्वारे परमेश्वर देव निश्चितच कोणाला तरी त्या ठिकाणी आशीर्वादित करत आहे. आता पाऊल जो आहे त्याच्या स्वतःच्या संकटाबद्दल तो बोलतो. ज्यावेळेस तुम्ही 8 ते 11 वचने वाचता त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पाऊल आशियामध्ये त्यांच्यावरती जे संकट आलं त्याबद्दल तो बोलतो. आणि त्या संकटाची तीव्रता किती होती माहिती आहे? त्यांना असं वाटलं की आता आपण जगणार नाही. जर तुम्ही 8 ते 11 वचने वाचली तर तुम्हाला कळेल त्यांनी हा विचार मनाशी करून घेतला होता की आता आपण मरणार. पावलाच्या जीवनामध्ये एकदा नाही अनेकदा असे प्रसंग आलेत, अनेकदा असे प्रसंग आलेत की त्याला इतक्या प्रकारे त्याचा शारीरिक छळ करण्यात आला की तो मरण पावलेला आहे म्हणून त्याला टाकून देण्यात आलेला आहे. पौल म्हणतो की आम्ही आशियात असताना जे संकट आमच्यावर आलं ते इतकं कठीण होतं की ज्यामध्ये आम्हाला असं वाटलं की आता आम्ही जगणारच नाही, आम्ही मरणार. परंतु पौल त्या ठिकाणी म्हणतो की आम्ही जो देव मृतांना जिवंत करतो त्या देवावर आम्ही भरोसा ठेवला, त्या देवावर आम्ही विश्वास ठेवला. तुम्ही आणि मी जेव्हा संकटांमधून जात असतो प्रियांनो, आमचा भरोसा कोणावरती आहे? आमचा विश्वास कोणावरती आहे? आमचा भरोसा कोणावरती आहे? आमचा विश्वास कोणावरती आहे? हे फार महत्त्वाचं आहे. संकट तर येतीलच, ती कदाचित आमच्या चुकांमुळे आमच्यावरती आलेली असतील, कदाचित प्रभूच्या सेवेमुळे आमच्यावरती आलेली असतील. संकट तर आमच्यावर येतील, परंतु हे फार महत्त्वाचं आहे की या संकटाच्या काळांमध्ये आमचा भरोसा कोणावर आहे, आमची भिस्त कोणावर आहे. पाऊल असं म्हणतो की त्या भयंकर संकटांमध्ये आम्ही कोणावर विश्वास ठेवला? आम्हाला तर असं वाटलं की आता मी मरण पावलो, परंतु जो देव मृतांना जिवंत करतो त्या देवावरती आम्ही विश्वास ठेवला. आणि फार सुंदर पाऊल त्या ठिकाणी म्हणतो प्रियांनो, वचन 10 मध्ये तो म्हणतो त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडविल. किती सुंदर पावलाचं हे स्टेटमेंट या ठिकाणी आहे. हे परमेश्वराचं किती सुंदर वचन आहे की पाऊल म्हणतो त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवलं, तो सोडवत आहे आणि तो यापुढेही सोडवणार. किती परमेश्वर आमचा अद्भुत परमेश्वर आहे. आमच्या भूतकाळांमध्ये आमच्यावर आलेल्या संकटांमध्ये, आमच्यावर आलेल्या कठीण प्रसंगांमध्ये जो परमेश्वर आमच्या सोबत राहिला, ज्याने आम्हाला सोडवलं, जो आमच्या वर्तमान काळच्या संकटांमध्ये आमच्या सोबत आहे आणि त्यातून आम्हाला सोडवत आहे, तोच यापुढे देखील भविष्यामध्येही आम्हाला खात्री देतो की तो आम्हाला सोडवणारा आमचा परमेश्वर आहे. मित्रांनो, तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचे किती ऋणी असायला पाहिजे. आम्ही त्या परमेश्वराचे किती आभार आमच्या जीवनामध्ये मानायला पाहिजे. आमची भूतकाळ असो, आमचं वर्तमान काळ असो किंवा भविष्यकाळ असो, आम्हाला सोडवणारा परमेश्वर
जिवंत परमेश्वर आहे. आणि तो जर जिवंत आहे, तो जर आमच्या सोबत आहे, तर मग आम्हाला कुठल्याही संकटाला, कुठल्याही आजाराला, कुठल्याही परिस्थितीला, कुठल्याही प्रसंगाला आम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण तो आमचा देव, आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे. आम्हाला फक्त त्याच्यावरती आमची भिस्त ठेवायची आहे. जसं पाऊल म्हणतो की मृतांना जिवंत करणाऱ्या देवावर आम्ही भरोसा ठेवला, तुम्ही आणि मी देखील त्याच परमेश्वरावरती आमचा भरोसा असायला पाहिजे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही वचन 12 पासून वचन 14 पर्यंत आम्ही पाहतो, त्या ठिकाणी हा दुसरा विषय पाऊल हाताळतोय, ज्यामध्ये पाऊल त्याचा जो शुद्ध हेतू आहे त्याबद्दल पाऊल त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. आणि असं म्हणतो तो, वचन 12 पासून मी वाचतोय, आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या सत्सद विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने आम्ही जगात व विशेष करून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्विकपणाने वागलो. कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करता त्या वाचून दुसरे काही आम्ही तुम्हाला लिहित नाही, आणि तुम्ही शेवटपर्यंत ते कबूल कराल अशी माझी आशा आहे. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हाला मान्यता दिली की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात, तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा विषय आहोत. आता या ठिकाणी पाऊल एक फार महत्त्वाची बाब या करिंथ येथील मंडळीला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही आमचा अभिमानाचा विषय आहात. करिंथ येथील मंडळी, करिंथ येथील विश्वासणारे, ही मंडळी जी पावलाने स्थापन केलेली आहे. पाऊल म्हणतो की तुम्ही प्रभूच्या दिवशी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवशी आमचा अभिमान आहात. जसे तुम्ही आमचा अभिमान आहात तसेच आम्ही देखील तुमचा अभिमान आहोत. आणि याचं कारण पावलाने जी सेवा करिंथ या ठिकाणी केली, पावलाची जी वागणूक करिंथ या ठिकाणी होती, ज्याविषयी त्याची सत्सत विवेक बुद्धी देखील त्याला साक्ष देते की तो पवित्रतेने आणि सात्विकतेने या लोकांबरोबर तो वागलेला आहे. मनुष्याचे शुद्ध हेतू आणि सेवा प्रभूच्या दिवशी आमच्यासाठी अभिमानाचा विषय असतील. वाक्य समजलं काय? आमचे शुद्ध हेतू आणि त्या शुद्ध हेतूंमधून केलेली सेवा ही प्रभूच्या दिवशी आमच्यासाठी आमच्या अभिमानाचा विषय असणार आहे. आम्हा प्रत्येकाला सेवेचं पाचारण आहे आणि आम्हाला सेवा करण्यासाठी बोलावलेलं आहे. ही सेवा करत असताना आमचा हेतू शुद्ध असणे आणि या शुद्ध हेतूमधून केलेली सेवा ही आमच्यासाठी मोठं प्रतिफळ आम्हाला प्राप्त करून देणारी आहे. आमच्यासाठी अभिमानाचा तो भाग त्या ठिकाणी असणार आहे. प्रियांनो, आणि म्हणून तुम्ही आणि मी प्रभूकरिता या जगामध्ये सेवा करत असताना आमचे हेतू, आमचं मन, आमचे उद्देश हे परमेश्वरासमोर शुद्ध असणं फार महत्त्वाचं आहे. तिसरा विषय जो पाऊल या पहिल्या अध्यायामध्ये हाताळतो तो म्हणजे वचन 15 पासून वचन 23 पर्यंत आहे. तर या ठिकाणी या संदर्भामध्ये आम्हाला काय दिसून येतं की पावलाची जी प्लॅनिंग होती, पावलाचा जो बेत होता करिंथ येथील लोकांकडे येण्याचा, तो त्याने पुढे ढकलला. त्याने त्याच्या योजनेमध्ये त्याने बदल केला. पावलाचा बेत असा होता, पावलाची योजना अशी होती की त्याने पहिले करिंथ यांच्याकडे जायचं, करिंथमधून त्याने मासेदोनियाला जायचं, मासेदोनियावरून त्याने परत करिंथला यायचं आणि मग करिंथमधून त्याने यहुदियाला जायचं. हा त्याचा या प्रकारे त्याचं प्लॅनिंग ठरलेलं होतं, या प्रकारे त्याची योजना होती. आणि म्हणून करिंथ येथे मंडळीला माहीत होतं की पाऊल आपल्याकडे येणार आहे. पाऊल त्या संदर्भात फार सुंदर म्हणतो, असा भरोसा बाळगून तुम्हाला 2दा कृपादान मिळावे. 2दा कृपादान म्हणजे मी पहिले तुमच्याकडे येईल तेव्हा, मग तुमच्याकडून मासेदोनियाला जाईल
आणि मग परत जेव्हा तुमच्याकडे येईल या प्रकारे दोनदा तुम्हाला कृपादान प्राप्त व्हावे अशी आशा पावलाला होती. परंतु आता त्यामध्ये बदल झालेला आहे. पाऊल करिंथ या ठिकाणी न येता तो सरळ मासेदोनिया या ठिकाणी तो जातोय आणि त्यामुळं काही जण नाराज होतात, काही जण त्या ठिकाणी निराश होतात, उदास होतात. काही जण त्या ठिकाणी बोलू लागतात की पावलाचं असंच आहे, तो हो नाही नेहमी तो असंच करतो. आम्हाला माहिती आहे की एखाद्या विषयाला घेऊन चर्चा ही कशा प्रकारे वाढत जाते. पाऊल त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण देतो आणि पाऊल त्या ठिकाणी त्यांना सांगतो की बाबा, आम्ही तुम्हामध्ये जी सेवा केली ती होय किंवा नाही अशा प्रकारची नव्हती, ती होय अशा प्रकारची सेवा होती. देवाचं जे वचन आहे, ख्रिस्ताची जी सुवार्ता आम्ही तुम्हामध्ये गाजवलेली आहे ती होय अशा प्रकारच्या स्वरूपाची होती. मग प्रश्न हा होता या ठिकाणी की पावलाने त्याचं प्लॅनिंग का बदललं, पावलाने त्याचे बेत रद्द का केले. त्याचं कारण असं आहे की या मंडळीमध्ये पावलाकरिता जी परिस्थिती निर्माण झाली होती, कारण काही लोक यहुद्या किंवा यरुशलेम किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून या मंडळीमध्ये आलेत, अधिकारपत्र ते घेऊन आलेत आणि त्यांनी पावलाच्या प्रेषितपणावरती प्रश्न निर्माण केला. पावलाच्या विरोधात मंडळीला त्या ठिकाणी तयार केलं आणि मंडळी जे सर्व वातावरण पावलासाठी निर्माण झालेलं होतं त्यामुळं पाऊल त्या ठिकाणी जाण्याचं तो टाळतो. पाऊल त्याचं स्पष्टीकरण देत असताना असं म्हणतो की मी तुमच्याकडं न येणे, मी तुमच्याकडं आलो नाही, यामध्ये मी तुमची गय केली, मी तुम्हावरती दया केली. कारण जर मी अशा प्रसंगात तुमच्याकडं आलो असतो तर मला तुमच्याकडं छडी घेऊन यावं लागलं असतं, तुम्हाला शिस्त लावावी लागली असते, मला तुमच्यावरती अधिकार गाजवावा लागला असता, माझ्या प्रेषितपणाचा अधिकार मला तुमच्यावरती गाजवावा लागला असता. पाऊल म्हणतो की मला तसं करण्याची इच्छा नव्हती, कारण आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवत नाही तर आम्ही तुमच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी सहभागी आम्ही होत असतो. पाऊल त्या ठिकाणी त्याचं जे प्लॅनिंग आहे ते बदलण्याचं कारण त्या ठिकाणी तो देतो. पावलाची इच्छा आहे की माझं तुमच्याकडे येणं हे तुम्हाला दुःख देण्यासाठी नसावं, माझं तुमच्याकडे येणं हे तुम्हाला त्रास देण्यासाठी नसावं, तर माझं तुमच्याकडे येणं हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आनंदाचं असावं, माझ्यासाठी देखील आनंदाचं असावं. प्रियांनो, ह्या पहिल्या अध्यायामध्ये हे 3 विषय पाऊल या ठिकाणी हाताळत आहे. प्रियांनो, आज जेव्हा या 3ही विषयांकडं आम्ही पाहतो, प्रियांनो, आमच्यासाठी काय परमेश्वर देवबापाचा बोध आहे. 3 विषय: संकट, शुद्ध हेतू आणि पावलाने बदललेला त्याचा बेत, त्याचं बदललेलं प्लॅनिंग. प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलं की संकट ही कशा प्रकारे आमच्या जीवनावर येतात. आज आम्ही जर संकटामध्ये आहोत तर आम्हाला आत्मपरीक्षण करायला पाहिजे की मी ज्या संकटामध्ये आहे त्याचं कारण काय आहे. काय हे संकट, हा त्रास मी माझ्या जीवनामध्ये घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे तर नाही, मी चुकीची ज्या निवडी केल्या त्यामुळं तर माझ्या जीवनावरती हा त्रास नाही, हे संकट नाही. जर तसं आहे तर आम्ही परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करावं, कारण आम्हाला तोच आमचा आधार आहे, तोच आम्हाला सोडवणारा आहे आणि आम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही त्याच्याकडे वळतो तो आम्हाला सोडवतो. जर आम्ही आज देवाकरिता, जर आम्ही ख्रिस्ताच्या सेवेकरिता संकट सहन करत आहोत तर तुम्ही धन्य आहात. देव त्यामध्ये तुमचं सांत्वन करणार आहे, परमेश्वर देव तुम्हास आशीर्वादित करणारा आहे. आज तुम्ही आणि मी सेवा करणारे आहोत. आमच्या सेवेचा हेतू काय आहे, आमच्या सेवेचा उद्देश काय आहे, आम्हाला त्याबद्दल देखील आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कारण जर आमचा हेतू आणि आमचा उद्देश हा देवासमोर शुद्ध नाही तर मग प्रियांनो, आम्ही त्याविषयी अभिमान बाळगू शकत नाही. आम्हाला त्यापासून काही एक प्रतिफळ आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. प्रियांनो, पाऊल जो म्हणतो की मला ही आशा होती की
तुम्हाला 2दा कृपादान प्राप्त व्हावे. करिंथ येथील मंडळीला 2दा कृपादान प्राप्त झालं का? पाऊल करिंथला न येता सरळ मासेदोनियाला गेला. का बरं? त्या ठिकाणी असणारं वातावरण. ही ख्रिस्ताची मंडळी आहे प्रियांनो, आणि ही मंडळी देवाच्या गौरवासाठी आहे. ही मंडळी ख्रिस्ताच्या सेवेकरिता आहे. परंतु जेव्हा आमच्या मंडळीचं वातावरण स्थिर नसतं, ज्यावेळेस आमच्या मंडळीचं वातावरण बिघडलेल्या स्वरूपाचं असतं, ज्यावेळेस आमची मनं एकमेकांसाठी कलुषित झालेली असतात, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये प्रीती थंडावलेल्या स्वरूपात असते, प्रियानो, नुकसान कोणाचं होतं? कोणाचंही वैयक्तिक नुकसान होत नाही. नुकसान होतं ते ख्रिस्ताच्या मंडळीचं, नुकसान होतं ते सेवेचं, नुकसान होतं जे देव आमच्या जीवनामध्ये करू इच्छितो, आमच्या मंडळीतून करू इच्छितो, नुकसान त्याचं होतं प्रियांनो. आणि म्हणून ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की मला माझ्या मंडळीचं जे वातावरण आहे, मला माझ्या मंडळीतील जी सर्व परिस्थिती आहे ती मला प्रीतीपूर्ण, स्नेहपूर्ण आणि आनंदी ती कशी असेल, माझी मंडळी आध्यात्मिक जीवनामध्ये कशी वाढत जाईल, मला त्यासाठी त्या दिशेने मला विचार करायचा आहे. कारण जर आम्ही ते करत नाही, जर मंडळीची परिस्थिती बिघडलेली असते, एक व्यक्ती माझ्यासोबत बोलत असताना म्हणजेच पाळकेनबाईंसोबत बोलत असताना त्या व्यक्तीने असं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की पाळकेनबाई, तुमची मंडळी इतकी चांगली होती, कोणाची नजर लागली? काय स्टेटमेंट आहे त्या व्यक्तीचं? पाळकेनबाई, तुमची मंडळी तर खूप चांगली होती, या मंडळीला कोणाची नजर लागली? पाळकेनबाईंनी त्यांना उत्तर दिलं की तसं नाहीये, ज्या झाडाला फळ असतं त्याच झाडाला दगड देखील मारला जातो. परंतु प्रियांनो, लक्षात घ्या की आज आपल्या मंडळीची स्थिती काय आहे, लोक काय म्हणून आमच्याकडं पाहत आहेत. पण तुम्हाला माहित आहे की ही ख्रिस्ताची मंडळी आहे, ही ख्रिस्ताची मंडळी आहे. तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आहोत, ज्या तुम्हावर आणि माझ्यावरती परमेश्वराने ही जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्ण करणारे आहोत हे मला माहीत आहे. आणि म्हणून आज जेव्हा पावलाच्या या तिसऱ्या हेतूकडं किंवा या तिसऱ्या विषयाकडं आम्ही पाहतो, प्रियांनो, आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये आमच्या मंडळीचं वातावरण हे प्रीतीपूर्ण, शांतीपूर्ण आणि ते आध्यात्मिक जीवनात कसं वाढत जाईल, त्यासाठी मला कोणत्या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, त्यासाठी मला कोणाला क्षमा मागायला पाहिजे, त्यासाठी मला कोणाला क्षमा करायला पाहिजे, त्यासाठी मी काय करायला पाहिजे, प्रियांनो, मला त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण आपण देवाचे लोक आहोत. ही मंडळी ख्रिस्ताची मंडळी आहे प्रियांनो. आणि निश्चितच प्रभू परमेश्वर देव या दिवसांमध्ये लोकांचा आपल्या मंडळीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, जो काही दृष्टिकोन त्यांचा आहे, जे काही त्यांचे विचार आहे, परमेश्वर देव त्या ठिकाणी काम करणारा परमेश्वर आहे. आणि ही मंडळी जी सर्व परिस्थितीमध्ये स्थिर राहिली, आतापर्यंत वाढत आली, ती येथून पुढे देखील वाढत जात आहे. याबद्दल आम्ही परमेश्वराची स्तुती करावी. परमेश्वर देवबाप तुम्हाला या वचनांच्या द्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे देवबापाचं वचन आमच्यासाठी आहे, प्रियांनो, ते आमच्यासोबत काय बोलत आहे. या पहिल्या अध्यायामध्ये 3 विषय पावलाने हाताळलेत. संकटांबद्दल तो बोलतो, शुद्ध हेतूबद्दल तो बोलतो आणि मंडळीतील परिस्थितीबद्दल तो बोलतो. आज या 3ही विषयांना घेऊन देवाचा आत्मा माझ्यासोबत काय बोलत आहे. आज मी आत्मपरीक्षण करत असताना मी संकट सोसत आहे काय, मी संकटांमधून जात आहे काय, होय तर त्या संकटाचं कारण काय आहे, मी केलेले चुकीचे निर्णय, माझ्या चुकीच्या निवडी,
किंवा प्रभूकरिता मी ते सहन करत आहे. आमच्या अंतःकरणातील जे हेतू आणि उद्देश आहेत ते आज देवासमोर शुद्ध आहेत काय? ते देवासमोर शुद्ध आहेत काय? आज मी माझ्या मंडळीसाठी काय करत आहे आणि कशा प्रकारचा पुढाकार मी घेत आहे? पवित्र देव बापा, या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत बोल. पवित्र देव बापा, ही वचने आमच्या अंतःकरणामध्ये खोलवरती रुजविल्या जाऊ दे. खोलवरती प्रभूचे खोलवरती ती रुजविल्या जाऊ दे. आणि पवित्र देव बापा, आम्हापैकी प्रत्येक जण हा तुझ्यापासून सांत्वन पावणारा, इतरांचं सांत्वन करणारा असेल. आम्हा प्रत्येकाचा हेतू तुझ्यासमोर शुद्ध असेल प्रभू. म्हणून आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. हे झालं तर हे आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुगंध देव परात्पर हे गीत गाऊ आणि मग आशीर्वाद घेऊ. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.